नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत हे चॅनल शेअर करा आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ हे कळवा। तर आपण आता 9वीचं ऐका ना 9वीचं सिलेबस सुरू करतोय। त्यामध्ये आपण पहिल्यांदा मॅथ घेतोय, ठीक आहे। मॅथचा पहिला चॅप्टर घेतोय आपण, काय रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स। कोणता चॅप्टर घेतोय आपण? मॅथचा पहिला चॅप्टर घेतोय आपण, काय घेतोय? रॅशनल आणि रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स, ठीक आहे। रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स हा आपला मॅथचा पहिला काय आहे? टॉपिक आहे, मॅथचा घेणार आहोत, ठीक आहे। तर हा मॅथचा पहिला रॅशनल आणि इरॅशनल टॉपिक घेण्याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला रॅशनल नंबर म्हणजे काय, इरॅशनल नंबर म्हणजे काय हे माहीत पाहिजे। हे माहीत पाहिजे, जर हे माहीत असतील तरच तुम्हाला हा चॅप्टर समजणार आहे। आणि हे रॅशनल आणि इरॅशनल नंबर माहीत होण्याच्या अगोदर तुम्हाला काही दुसरे नंबर माहीत पाहिजे, जसे की तुम्हाला नॅचरल नंबर, ठीक आहे, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आहे का नाही, आणि इंटिजर्स, हे 3 तर माहीतच पाहिजे। तर तुम्ही जर हे चॅनल आपलं हे पाहण्याच्या अगोदर व्हिडिओ तुम्ही काय करा, बेसिक्स ऑफ मॅथ्सचे आपण 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, ठीक आहे। त्याच्यामध्ये आपण सगळे नंबर सिस्टम घेतलेली आहे। नंबर सिस्टमचं ते सगळं किमान नंबर सिस्टमचं तरी तुम्ही ते लेक्चर पाहून घ्या। ते पाहिल्यानंतर हे लेक्चर पहा, ते पाहिल्यावर तुमच्या काय बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील आणि त्यामुळे हा चॅप्टर समजण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल, ठीक आहे। तर इथं शॉर्टमध्ये मी तुम्हाला काही नंबर सांगतो, ठीक आहे, पण तिथं डिटेलमध्ये आपण घेतलेले। तरी आपण पहिल्यांदा आपण पाहूया नॅचरल नंबर काय आहे, ठीक आहे। नॅचरल नंबर्स, ठीक आहे। नॅचरल नंबर्स हे माहीतच पाहिजे तुम्हाला, नॅचरल नंबर्स काय आहेत वगैरे, ठीक आहे। नॅचरल नंबर्स काय आहेत पहा, मी नंबर लिहून दाखवतो। 1 2 3 4 5 6 7 8 9 डॅश डॅश सो ऑन, है का नाही। नॅचरल नंबर्स हे आहेत। नॅचरल नंबर्सला मराठीत म्हणतो नैसर्गिक संख्या, म्हणजे निसर्गात हे आहेत, त्याच्यामध्ये आपण काही व्हॅल्यू ॲडिशन वगैरे केलेलं नाही आहे, जशाच्या तशा आहेत। ह्या 9 आहेत आणि त्याच्यानंतर आपण नंतर हे करू शकतो, वाढत जाऊ शकतो झिरोचा उपयोग करून, ठीक आहे। हे तुमचे नॅचरल नंबर्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 डॅश डॅश सो ऑन। तर हे तुमचे नॅचरल नंबर्स आहेत, लक्षात ठेवा। हे नॅचरल नंबर लक्षात ठेवल्यावर बाकीचे नंबर तुम्हाला इझी जाईल। तर काय आहे, एक सगळ्यात छोटा नॅचरल नंबर तुमचा 1 आहे। सगळ्यात मोठा नॅचरल नंबर आपण सांगू शकत नाही, कारण तो इन्फिनिटीपर्यंत असं कुठपर्यंत जातो हे आपल्याला माहीत नाही। असंच आपण जर लिहित गेलं तर हे नंबर संपणार आहेत का नाहीत, कितीही आपण लिहित गेलो तर हे नंबर असे संपणारे नाही आहेत। त्यामुळे आपण लास्टला एक सिम्बॉल योजलेला आहे, इन्फिनिटीचा सिम्बॉल। कोणता? इन्फिनिटी, याला म्हणतो आपण लास्टला इन्फिनिटी लिहितो, ठीक आहे। तरी नॅचरल नंबर्स आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला काय माहीत पाहिजे, नॅचरल नंबर्स कळले तर तुम्हाला होल नंबर पण कळतील, ठीक आहे। नॅचरल नंबर्स कळले तर तुम्हाला काय कळेल, होल नंबर्स कळतील। आता होल नंबर्स काय असतात पहा, नॅचरल नंबरमध्ये जर तुम्ही 0 ॲड केला तर तुम्हाला कोणते नंबर मिळतात? होल नंबर मिळतात। काय आहे फक्त, म्हणजे 0 हा सुरुवातीला लावायचा, 0 प्लस तुमचे नॅचरल नंबर्स आहे का नाही, 0 प्लस तुमचे नॅचरल नंबर्स म्हणजे तुमचं काय आहे, होल नंबर्स होतात, ठीक आहे। 0 आणि नॅचरल नंबर्स पहा, तुम्हाला नॅचरल नंबर्स माहीत आहेत पहा, 1 2 3 4 5 6 हे 5 आहे, ठीक आहे। 5 6 7 8 डॅश डॅश सो ऑन, हे तुमचे नॅचरल नंबर आहेत। आणि त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं, 0 लावायचं। हे नॅचरल नंबर्स आहेत। नॅचरल नंबरच्या अगोदर 0 लावलं का तुमचे कोणते नंबर तयार होतात, होल नंबर्स, ठीक आहे। तर आता तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल नॅचरल नंबर कोणते नंबर आहेत आणि होल नंबर कोणते आहेत। नॅचरल नंबर लक्षात ठेवा, नॅचरल नंबरच्या सुरुवातीला जर 0 लावला तर तुमचे नंबर होतील होल नंबर। हे 2 कळले असतील। त्याच्यानंतर आपण पाहूया, याच्यानंतर नेक्स्ट नंबर आहे तुमचा इंटिजर, ठीक आहे। नेक्स्ट नंबर आपण कोणता पाहणार आहोत, 3rd नंबरचा नंबर पाहणार आहोत आपण, इंटिजर्स, ठीक आहे। इंटिजर्स हा आय आहे, ठीक आहे। इंटिजर्स हा आय आहे। इंटिजर्स, तर इंटिजर्स तुम्हाला नॅचरल नंबर कळले, होल नंबर कळले, ठीक आहे। तर आता इंटिजर्स पण कळून जाईल, ठीक आहे। तर पहा इंटिजर्स काय असणार, डॅश डॅश डॅश, ठीक आहे, -3, ठीक आहे, काही लिहू शकता, -3 -2 -1 0 +1 +2 +3 डॅश 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 सो ऑन। तर हे तुमचे काय आहेत, इंटिजर्स आहेत पहा, इंटिजर्स आहेत। आणि इंटिजर्सचे तुमचे किती पार्ट पडतात, इंटिजर्सचे एकूण 3 पार्ट पडतात। किती पार्ट पडतात इंटिजर्सचे एकूण? 3 पार्ट पडतात। आणि ते कोणते आहेत, तर एक तुमचा पार्ट आहे 0, दुसरा पॉझिटिव्ह पार्ट आहे, पॉझिटिव्ह नंबरचा, हा नॅचरल नंबरचा पार्ट आहे पूर्ण, आणि तुमचा हा का आहे,
निगेटिव्ह नंबरचा पार्ट आहे. पहा इथून इकडं गेलं तर तुमचे हे नॅचरल नंबर आहेत. इथं 0 जर ॲड केला तर इथून इकडं तुमचे पूर्ण होल नंबर आहेत आणि हा निगेटिव्ह नंबरचा पार्ट आहे. तर इंटिजर्समध्ये तुमचे नॅचरल नंबर बी येतात, होल नंबर बी येतात आणि निगेटिव्ह नंबर्स पण येतात. ठीक आहे. तर इंटिजर्स तुम्हाला लक्षात आले असतील. इंटिजर्समध्ये काय म्हणजे तुम्ही हा 3 भाग आहेत. 0 आहे, मिडलला काय आहे तुमच्या इंटिजर्समध्ये 0 आहे, मिडलला तुमचा काय आहे 0 आहे. तुम्ही जर राईट हँड साईडला गेल्या म्हणजे उजव्या बाजूला गेल्या तर तुमचे प्लसवाले नंबर येतील, +1 +2 +3 +4 +5 +6 डॅश डॅश सो ऑन इन्फिनिटीपर्यंत जातील. आणि तुम्ही जर डाव्या बाजूला गेला तर -1 -2 -3 -4 डॅश डॅश सो ऑन असे नंबर तुमचे कुठपर्यंत जातील, हे इन्फिनिटीपर्यंत जातील. हे इंटिजर्स कळले असतील तुम्हाला. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. इंटिजर्स खूप महत्त्वाचे याच्यात. ठीक आहे, तुम्हाला इंटिजर्स. आणि आता इंटिजर्स कळल्याच्या नंतर तुम्हाला काय सांगतो मी, रॅशनल नंबर एक बार सांगून देतो. ठीक आहे, रॅशनल नंबर एक बार सांगून देतो. रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स काय आहेत, कारण आपल्या टॉपिकचंच नाव काय आहे, रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स. तर आता तुम्हाला रॅशनल आणि इरॅशनल नंबर काय आहे त्याची एकदाचं मी काय करतो, डेफिनेशन सांगतो आणि नंबर कसे रॅशनल आहे का नाही हे ओळखायचं पण सांगतो. ठीक आहे, चालते. तर ठीक आहे, पाहूया आपण. पहा आता रॅशनल नंबर पाहायचं आपल्याला. कोणते नंबर पाहायचे, रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबरची डेफिनेशन म्हणजे पहा, सिम्पली लक्ष द्या. ठीक आहे, डेफिनेशनपेक्षा काय आहे, डेफिनेशन तर तुम्हाला थेरॉटिकल झाल्या गोष्टी, पण तुम्हाला कळलं पाहिजे. मॅथमध्ये काय कळणं हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे नेमकं काय म्हणजे पहा, रॅशनल नंबर काय आहे तर ज्या नंबरला आपण P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो त्याला म्हणायचं रॅशनल नंबर. पहा डेफिनेशन जर बघितलं तर तुमची काय आहे मी समजून सांगतो. पहिल्यांदा डेफिनेशन लिहून दाखवतो. द numbers which can be expressed in the form of P/Q where Q is not equal to 0, okay, are called rational numbers. रॅशनल नंबर्स. ठीक आहे, रॅशनल नंबर्स. पहा, रॅशनल नंबर्स म्हणजे काय, जे असे नंबर ज्या नंबरला आपण P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो पण तुमचा Q काय नसला पाहिजे, 0 नसला पाहिजे. म्हणजे सिम्पली जर लक्षात ठेवायचं असलं तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, P/Q ज्या नंबरला आपण P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि तुमचा इथं कॉमा Q काय 0 नसला पाहिजे, Q तुमचा 0 नसला पाहिजे. हे एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, एवढंच. ह्यालाच आपण थेरॉटिकली लिहिलेलं आहे. म्हणजे काय, द नंबर्स विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन द फॉर्म ऑफ P/Q वेअर Q इज नॉट इक्वल टू 0 आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. म्हणजे रॅशनल नंबर म्हणजे काय, ज्या नंबरला आपण P/Qच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो तुमचा Q काय नाही आहे, 0 नाही आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं रॅशनल नंबर. तर पहा आता मी नंबर देऊन सांगतो. P/Q आपण हे वापरलेलं आहे, लेटर्स आहेत. ठीक आहे, अल्फाबेट्स आहेत. ठीक आहे, तर पहा याच्या जागेत मी नंबर सांगतो का, एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एक्झाम्पल पहा. हा 2/3 काही घेऊ शकता तुम्ही, 2/3. आता तुम्हाला हे तर माहीत असेल, 2 वरला जो असतो त्याला आपण काय म्हणतो, न्यूमरेटर म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, न्यूमरेटर म्हणतो. वरला जो असतो आहे का नाही, ह्याच्या वरला जो असतो हा 2 आहे तर तुमचा न्यूमरेटर आहे. हे जे खाली 3 आहे तर याला आपण म्हणतो डिनॉमिनेटर. एवढं लक्षात घ्या, हे बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. तर हा वर 2 आहे याला आपण म्हणतो न्यूमरेटर, ह्या 3ला म्हणतो डिनॉमिनेटर. मग तुम्हाला रॅशनल नंबरमध्ये कशावर फोकस करायचं असते, म्हणजे रॅशनल नंबरमध्ये तुमचा काय महत्त्वाचा असतो तर तुमचा हा डिनॉमिनेटर महत्त्वाचा असतो. कोण महत्त्वाचा असतो तुमच्या रॅशनल नंबरमध्ये, डिनॉमिनेटर. हा Q आहे तुमचा काय इथं डिनॉमिनेटर आहे. ठीक आहे, D म्हणजे डिनॉमिनेटर आणि P हा तुमचा न्यूमरेटर आहे. तर न्यूमरेटरचं काही देणं घेणं नाही आपल्याला, न्यूमरेटरपेक्षा आपल्याला रॅशनल नंबरमध्ये डिनॉमिनेटर महत्त्वाचा आहे. मग हा D आहे. ठीक आहे, हा तुमचा डिनॉमिनेटर 0 नसला पाहिजे. ठीक आहे, तर डिनॉमिनेटर 0 नसला पाहिजे तर म्हणजे तेव्हाच तुमचा रॅशनल नंबर होईल. आणि जर तुमचा डिनॉमिनेटर 0 असेल तर तेव्हा तो रॅशनल नंबर नाही आहे. पहा काही एक्झाम्पल मी लिहू शकतो. हा 1/3 हे रॅशनल नंबर आहे का नाही, आहे. हा P झाला तुमचा, हा Q झाला, हा डिनॉमिनेटर 3 आहे, हा 0 आहे का नाही. त्याच्यानंतर मी लिहू शकतो समजा 10/4 हा पण आहे रॅशनल नंबर. हा 10 न्यूमरेटर आहे, 4 डिनॉमिनेटर आहे आणि हा 4 0 आहे का नाही आहे. ठीक आहे, हे लिहू शकतो 0/3. पहा 0/3 आहे का, 0/3 हा तुमचा रॅशनल नंबर आहे का, याच्यावर लक्ष द्या, थोडं विशेष लक्ष द्या या नंबरकडे. 0/3 हा तुमचा रॅशनल नंबर आहे का,
तर हा सुद्धा रॅशनल नंबर आहे, कारण तुमचा डेफिनेशन सांगते तुमचा डिनॉमिनेटर म्हणजेच क्यू म्हणजेच डिनॉमिनेटर हा 0 नसला पाहिजे. तुमचा न्यूमरेटर भले काही असो, आपल्याला काही देणं घेणं नाही. न्यूमरेटर तुमचा काही असो, 0 असो, 1 असो, 2 असो, -1 असो, -2 असो, पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो. रॅशनल नंबरमध्ये पण तुमचं पॉझिटिव्ह येऊ शकतो, निगेटिव्ह येऊ शकतो. ठीक आहे. आता +1/3 दिलेला हा रॅशनल नंबर आहे, तर -1/3 हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. ठीक आहे, मायनस केलं तरी मी. हा 0/3 रॅशनल नंबर आहे का? यस, रॅशनल नंबर आहे. पण मी ह्याला जर असं लिहिलं, पहा 3/0 हा तुमचा रॅशनल नंबर आहे का? तर हा तुमचा रॅशनल नंबर नाही आहे, कारण हा तुमचा क्यू काय आहे? डिनॉमिनेटर आहे का नाही? डिनॉमिनेटर तुमचा 0 झालेला आहे, त्यामुळे हा रॅशनल नंबर नाही आहे. तर तुम्हाला कळलं असेल रॅशनल नंबर म्हणजे काय आहे का नाही. ज्या रॅशनल नंबरमध्ये तुमचा p/q आपण लिहितो आणि क्यू तुमचा काय नसला पाहिजे? 0 नसला पाहिजे. क्यू जर 0 आला तर तो तुमचा रॅशनल नंबर होत नाही आहे. ठीक आहे, तर हे कळलं असेल तुम्हाला. इथपर्यंत काही अडचण नाही. मग तुमचे नॅचरल नंबर सगळे रॅशनल नंबर आहेत का? यस. का रॅशनल नंबर्स आहेत? पहा, होल नंबर पण रॅशनल नंबर्स आहेत. कारण पहा, आपण नॅचरल नंबर्सला 1 2 3 4 डॅश हे आहेत आपले नॅचरल नंबर्स. ठीक आहे. ह्याच्या अगोदर तुम्ही जर 0 ॲड केलं तर हे होल नंबर झाले. ठीक आहे. तर ह्या होल नंबरला आहे का नाही, हा होल नंबरला याच्या खाली आहे का नाही, हे नॅचरल नंबर पहा, होल नंबर सोडून द्या. ह्याच्या खाली आपण काय नाही म्हणजे काय करू शकतो? 1 लिहू शकतो. ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1. एखाद्या संख्येला जर 1 ने डिवाइड केलं, म्हणजे ह्या नॅचरल नंबरला जर 1 ने जर डिवाइड, कोणत्याही नॅचरल नंबरला जर तुम्ही 1 ने डिवाइड केलं तर त्याच्यात काही फरक पडत नाही. पहा, 1 ला 1 ने डिवाइड केलं तर 1च उत्तर येते. 2 ला जर 1 ने डिवाइड केलं तर 2च उत्तर येते. 3 ला जर 1 ने डिवाइड केलं, मी 3 ला जर आहे का नाही, 3 ला जर 1 ने डिवाइड केलं तर उत्तर येणार तुमचं 3च येते. 4 ला जर मी 1 ने डिवाइड केलं तर यांना उत्तर 4 येते. म्हणजे तुमचे पूर्ण नॅचरल नंबर्स का आहेत? पूर्ण नॅचरल नंबर असो, होल नंबर असो, सगळे नंबर का आहेत? तर हे रॅशनल नंबर आहे. तिथपर्यंत कळलं असेल रॅशनल नंबर. पहा, नेक्स्ट आता याच्यानंतर पाहूया इरॅशनल नंबर्स. पहा, लक्ष द्या. तर आता रॅशनल पाहिले आपण, आता इरॅशनल नंबर पाहायचे. तर इरॅशनल नंबर म्हणजे काय? पहा, जे रॅशनल नंबर नाहीत ते तुमचे इरॅशनल नंबर. पहा, जे तुमचे रॅशनल नंबर नाहीत ते काय आहेत? तुमचे इरॅशनल नंबर आहेत. सिंपल आहे. मग काय करायचं? तुम्हाला चेक करायचं एखादा नंबर रॅशनल नंबर आहे का नाही. जर तो नंबर रॅशनल नंबर नाही, मग तो इरॅशनल नंबर आहे. सिम्पली लिहू शकता इरॅशनल नंबर्समध्ये. तर लिहित नाही मी. द नंबर्स विच आर नॉट रॅशनल आर कॉल्ड इरॅशनल. डेफिनेशन कशी लिहू शकता? द नंबर्स विच आर नॉट रॅशनल आर कॉल्ड इरॅशनल नंबर्स. हे कळले असतील. तर मी तुम्हाला आता हे डेफिनेशन झालेले आहे. तर एक्झाम्पल देतो आहे. ठीक आहे, एक्झाम्पल पहा इरॅशनल नंबरचे. पहा, हे पाय का आहे तुमचा? इरॅशनल नंबर आहे. पायला तुम्ही काय लिहू शकता? हा पाय इरॅशनल नंबरचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. पाय आहे इरॅशनल नंबरचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पाय हे इरॅशनल नंबरचं परफेक्ट एक्झाम्पल. त्याच्यानंतर √3 आहे. काय आहे? पाय आहे. त्याच्यानंतर तुमचं काय आहे? √3 आहे. √3 एक्झाम्पल आहे. √3 आहे. त्याच्यानंतर √5 आहे. √5 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर √7 आहे. √10 आहे. तर हे रूटवाले तुमचे काय आहेत? नंबर काय आहेत? हे इरॅशनल नंबर आहेत. रॅशनल आणि इरॅशनल नंबर कळले असतील. ठीक आहे. तर रॅशनल आणि इरॅशनल नंबर कळले असतील. आता याच्यामध्ये टर्मिनेटिंग, रिपीटिंग हे एक असते. तर मी तुम्हाला इथं सांगत नाही, तुमच्या लेवलाची काही गरज पडत नाही. आपण टर्मिनेटिंग कोणते नंबर आहेत, नॉन टर्मिनेटिंग कोणते आहेत ते तुम्हाला 9th क्लासला आपण पाहूया. ठीक आहे, रिअल नंबर्सच्या चॅप्टरमध्ये. तर हे तुम्हाला इरॅशनल नंबर्स कळले असतील. ठीक आहे. इरॅशनल नंबरच्या तेवढं म्हणजे ठीक आहे, जे रॅशनल नंबर नाही ते इरॅशनल नंबर आहेत असं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, चालते. त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट पार्ट. ठीक आहे. पहा, आता आपण नेक्स्ट काय पाहणार आहोत? नंबर लाईन पाहणार आहोत. काय पाहणार आहोत आपण? नंबर लाईन पाहणार आहोत. ठीक आहे. तर नंबर लाईन तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. ठीक आहे, काय आहे नंबर लाईन. आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, ज्यांना माहीत आहे त्यांनी लक्ष द्या, नाही माहीत आहे त्यांनी लक्ष द्या. तर आपण नंबर लाईन कशी लिहितो? पहा, नंबर लाईन म्हणजे तुमचे हे इंटिजर्स असतात. काय? इंटिजर्सचीच लाईन बनवतो आपण नंबर लाईन. इंटिजर्स असतात तुमचे नंबर लाईनवर. ठीक आहे. आणि रॅशनल नंबर पण असतात. रॅशनल नंबरची पण नंबर लाईन बनवू शकतो आपण. पहा, तर ह्याच्यामध्ये 0 असे 2 पार्ट पडतात नंबर लाईनचे. ठीक आहे. म्हणजे हा म्हणजे 3 पार्ट पडू शकतो आपण तसे पाडायचे म्हणलं तर. हा तुमचा मिडलवाला जो पार्ट आहे, मिडलवाला म्हणजे मधला पार्ट तुमचा झाला 0वाला. काय आहे? 0. तर 0च्या उजव्या साईडचे म्हणजे उजव्या साईडचे इकडले. ठीक आहे, उजव्या साईडचे आहे का नाही, तुमच्या उजव्या राईट हँड साईडचे नंबर सगळे काय असतात? पॉझिटिव्ह नंबर्स असतात सगळे. 1 2 3 4 5 असे 6 असे डॅश डॅश असे. हे ह्याचा ॲरोचा अर्थ काय? हे बाणाचा ॲरो आहे. काय आहे? ॲरो.
ॲरो पहा, तुम्हाला माहीत असेल बाण, धनुष्यबाण असतो ना, बाणाचा ॲरो असतो, तो ॲरो कुठपर्यंत जातो ह्याचा अर्थ काय आहे, ही लाईन कुठपर्यंत जाते, इकडं अनंत इन्फिनिट याच्यापर्यंत जाते, म्हणजे ह्याच्या पुढं पण आपण लिहू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत काढलेलं आहे आपल्या बोर्डवर. ठीक आहे, 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे आजपर्यंत कुठपर्यंत जाईल. ठीक आहे, हे तुमचं म्हणजे 0 झालेलं आहे. 0च्या म्हणजे उजव्या साईडचे नंबर तुमचे पॉझिटिव्ह नंबर असतात आपले. ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह नंबरला प्लस लिहायची गरज नसते, आपण सिम्पली लिहितो. 0च्या डाव्या साईडचे, 0च्या डाव्या साईडचे म्हणजे लेफ्ट हँड साईडचे नंबर तुमचे काय असतात, निगेटिव्ह नंबर असतात. -1 -2 -3 -4 -5. ठीक आहे, हे कळले असतील. म्हणजे तुमचे पहा, ही झाली नंबर लाईन. ही काय आहे, तुमची नंबर लाईन आहे. नंबर लाईनचे 3 पार्ट पडतात पहा. तर हा 0 आहे का नाही, हा 0 आहे, मधला मिडलचा तुमचा काय आहे 0. 0च्या डाव्या साईडचे सगळे नंबर निगेटिव्ह नंबर येतील तुमचे, आहे का नाही. 0च्या उजव्या साईडचे सगळे नंबर पॉझिटिव्ह येतील. इथं 0 लक्षात ठेवायचं आहे. हां पहा, इथं याच्यामध्ये नंबर लाईनमध्ये दुसरं लक्षात ठेवण्याची गोष्ट काय, जसं जसं तुम्ही नंबर लाईन या 0पासनं तुम्ही उजव्या साईडला जातात, तसं तसं तुमचे नंबर्स काय होतात, मोठे मोठे होत जातात. नंबर्स काय होतात, वाढत जातात. जसं जसं पहा, 0पासून इकडे गेल्या 1, 1पेक्षा मोठा 2, 2पेक्षा मोठा 3, 3पेक्षा मोठा 4. 0पासून जसं जसं तुम्ही उजव्या साईडला जासाल तसे तसे तुमचे नंबर्स काय वाढत जातात, मोठे मोठे नंबर होतात. हे नंबर लक्ष द्या, हे तुम्हाला कामाला येणार आहे याच्यामध्ये, त्यासाठी सांगतो. आणि जसं जसं तुम्ही 0पासून इकडल्या लेफ्ट हँड साईडला जातात तसे तसे नंबर तुमचे वाढत जातात का कमी होतात, तर इथं तुम्हाला कन्फ्युजन वाटू शकते. तर तुमचे नंबर काय होतात, छोटे छोटे होत जातात. 0पासून तुम्ही काय करता, जसं जसं डाव्या साईडला जातात तर तसे तसे तुमचे नंबर काय होतात, छोटे छोटे होतात. पहा, इथं तुम्हाला क्लॅरिफिकेशन देण्याची गरज वाटते मला. ठीक आहे, कारण लोकांना माहीत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे लोकांना असं वाटू शकते, कोणाला असं वाटू शकते सर हा -5 मोठा आहे -1पेक्षा, तर तसं नाही आहे, तसं नाही आहे. पहा, एक लक्षात घ्या, जर पॉझिटिव्ह नंबर असला, जेवढा छोटा नंबर असेल तेवढा छोटा असतो, आणि जेवढा मोठा असेल तेवढा मोठा असतो. पॉझिटिव्ह नंबर असतील, जर जेवढा छोटा नंबर असेल तेवढा मोठा नंबर असतो. म्हणजे +1 आणि +100 जर घेतले, ह्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं मी, तर हा जेवढा मोठा 100 मोठा आहे 1पेक्षा, त्यामुळं 100 काय आहे, मोठा आहे. ठीक आहे, पण हेच जर मी पाहिलं -1 आणि 100 जर बघितलं, ठीक आहे, -100 बघितलं, तर ह्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर निगेटिव्ह नंबरमध्ये जेवढा छोटा नंबर असतो तेवढा मोठा नंबर असतो. लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह नंबरमध्ये जेवढा मोठा नंबर असतो तेवढा मोठा असतो, निगेटिव्ह नंबरमध्ये जेवढा छोटा नंबर असतो तेवढा मोठा असतो. एवढं लक्षात पहा. सिम्पली सांगतो, पहा, तुमच्यावर कर्ज आहे, एका व्यक्तीवर 1 रुपयाचं कर्ज आहे, 1 रुपया कोणाचं तरी देणं आहे, आणि एका व्यक्तीवर काय आहे 100 रुपयाचं कर्ज आहे. तर कोण धनवान झाला तुमच्या दृष्टिकोन, दोघे धनवान नाही आहेत. ठीक आहे, पण कोण म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये आहे, ज्याच्यावर 1 रुपयाचं कर्ज आहे तो चांगल्या स्थितीमध्ये आहे, ज्याच्यावर 100 रुपयाचं कर्ज आहे. तुम्हाला कळलं असेल, म्हणजे मायनस म्हणजे काय, तुम्ही कोणाचं तरी देण्याला लागता, म्हणजे तुमच्यावर काहीतरी कर्ज आहे. मग मायनस आले की लक्षात ठेवायचं, मायनस दोन्ही नंबर जर मायनस असतील तर त्याच्यापैकी जेवढा छोटा नंबर आहे तेवढा मोठा नंबर आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे जर कळलं नाही तर तुम्हाला चॅप्टर कळणारच नाही. त्यासाठी मी एवढं काय करतो, आहे का नाही, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो विशेष लक्ष देऊन. ठीक आहे, तर पॉझिटिव्हमध्ये काय, जेवढा छोटा नंबर तेवढा छोटा, आणि जेवढा मोठा तेवढा मोठा. निगेटिव्हमध्ये काय, जेवढा छोटा नंबर तेवढा मोठा नंबर, आणि जेवढा मोठा नंबर तेवढा छोटा. ठीक आहे, तर ह्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर -1 मोठा आहे, 100 छोटा आहे. पहा, -2 आणि इथं -5 जर केलं तर ह्या दोघांमध्ये जर कंपेअर केलं तर -2 काय आहे, मोठा आहे, -5 छोटा आहे. ठीक आहे, हे कळलं असेल. आता इथं 2 आणि 5 हेच लिहिलं तर याच्यामध्ये 5 मोठा आहे, 2 छोटा आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. तर मग लक्ष द्या, तर ह्या उजव्या साईडला जसं जसं जाऊ तुमचे काय होतील, 0पासून नंबर मोठे होत जातील, आणि 0पासून जसं जसं डाव्या साईडला आपण जाईल तसं तसं नंबर तुमचे छोटे 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 होत जातात. एवढं लक्षात आलं असेल. याच्यानंतर आपण पुढला भाग पाहूया. तर लक्ष द्या, तर आपण काय करतोय, प्रॅक्टिस सेट 1.1 पाहतोय. ठीक आहे, आता प्रॅक्टिस सेट 1.1 पाहतोय. तर त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय आहे तुमचा, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये शो द फॉलोइंग नंबर्स ऑन नंबर लाईन. आता आपण नंबर लाईन काढली होती याच्या अगोदर, तर त्या नंबर लाईनवर आहे का नाही काय करायचं आहे तुम्हाला, काही नंबर्स
शो करायचे, दाखवायचे. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन द नंबर लाईन. ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर ईच एक्झाम्पल. तर सेपरेट नंबर लाईन ड्रॉ करायचे ईच एक्झाम्पलसाठी. तर आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं म्हणजे पहिल्या एक्झाम्पल, ह्या एक्झाम्पलसाठी तुम्हाला नंबर लाईन काय करायचे, ड्रॉ करायचे. ह्या एक्झाम्पलसाठी तुम्हाला काय करायचे, नंबर लाईन काय करायचे, ड्रॉ करायचे. तर आपण काय करूया, 1 बाय 1 याला सोडून घ्या. असं जर सोडवलं तर तुम्ही एक काय तुम्ही ह्याच्यामध्ये येऊ शकते, दशांशमध्ये येऊ शकते, परंतु काय सोडवलं तर पण एक सिंपल वे सांगतो मी तुम्हाला सोडवायचा. ठीक आहे, कसं हे नंबरला म्हणजे दाखवसाल तुम्ही. आता 3/2 तुम्ही आपण नंबर लाईन तर बघितले, त्याच्यामध्ये इंटिजर्सच होते, रॅशनल नंबर होते काय त्या नंबर लाईनमध्ये नाही, इंटिजर्स होते 1 2 3. आता इंटिजरच्या अगोदर माहीत असेल तुम्हाला काय होते ते मी सांगितलेलं, ते पाहून घ्या. सुरुवातीपासून पाहावं लागेल लेक्चर, तरच इंटिजर्स कळतील. तर हे इंटिजर्स होते, ते अगोदरचे इंटिजर्स होते, त्याला सिम्पली तुम्ही नंबर लाईनवर दाखवलेले. पण हे तुमचे इंटिजर्स नाही आहेत, हे रॅशनल नंबर आहेत. हे कोणते नंबर आहेत, हे रॅशनल नंबर आहेत. ठीक आहे, हे रॅशनल नंबर आहेत. आणि ह्या रॅशनल नंबरला काय करायचं आहे तुम्हाला, ह्या रॅशनल नंबरला आता नंबर लाईनवर कसं दाखवसाल तुम्ही, तर याला थोडंसं काय करावं लागेल तुम्हाला, सिम्प्लिफाय करायचं. याला काय करायचं आहे, थोडंसं सिम्प्लिफाय करायचं आहे. पहा, तर ह्याला कसं सिम्प्लिफाय करसाल तुम्ही, तर पहा हे पहिलं घेऊ आपण 3/2. पहिलं काय घेऊ आपण 3/2. ठीक आहे, 3/2. तर मी पेन चेंज करतो. 3/2 आता कसं सोडवणार 3/2ला, 3/2ला पहा ह्याला काय लिहू शकतो मी, 3/2ला 2 1/3 असं लिहू 2 आहे का नाही, 2 काय लिहू शकतो पहा, ह्याला पहा असं कशा प्रकारे लिहिता येईल पहा. तर पहा कशा प्रकारे लिहू शकतो, 3/2ला आपण = 1 1/2 काय लिहू शकतो, 1 1/2 म्हणजेच काय असते, 1 1/2 म्हणजेच 1 + 1/2 असते. पहा 1 + 1/2 असते. तर हे कसं लिहिलेलं आहे मी, हे आणि हे सेम आहे, हे आणि हे सेम आहे, म्हणजे तिन्ही सेमच आहेत, तिन्ही सेमच आहेत. तर पहा अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवले होते आपण, अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवले. याचा दोघाचं काय असते, कसं करणार आपण, इथं काय नाही म्हणजे प्लसच असतो, फक्त मी तर दाखवले. इथं काय नाही म्हणजे काय असतो, प्लस असतो. हा 1 मध्ये आहे, ठीक आहे, 1 मध्ये आहे, ठीक आहे, 1 मध्ये आहे. आणि ह्याच्या मिडलला ही लाईन आहे आणि हा 1/2 आहे. ठीक आहे, म्हणजे हा लिहिलेला आहे आपण. पहा तर हे आणि हे सेम आहे. कसं आहे तर मी सांगतो तुम्हाला, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होत असतं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ह्याला सोडवलं तर तुम्ही सेम येते. पहा ह्याला सोडून दाखवतो वाटलं तर, 1 आहे का नाही, 1 + 1/2 आहे. तर ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो, ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. तर हा प्लस आपण इथं मिडलला लिहूया. ठीक आहे, असं असतं. ठीक आहे, पहा तर ह्याला जर सोडवलं तर तुम्ही काय येणार, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे 1 × 2 + 1 × 1 अपॉन 1 × 2 असते. पहा कळलं असेल तुम्हाला, हे 1 × 2 कसं, हे दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा प्लसला प्लस 1 × 1 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हा 1 × 2. तर ह्याला सोडवा, 1 × 2 2 प्लसला प्लस 1 × 1 1 अपॉन हा 1 × 2 2 असेल. पहा 2 + 1 3/2. हा 3/2 तुमचा, हा 3/2 आलेला आहे. कळेल, म्हणजे सिम्प्लिफाय करून दाखवलेलं तुम्हाला. म्हणजे थोडंसं तुम्हाला हे करून दाखवले सिम्प्लिफाय. थोडंसं तुम्हाला कॅल्क्युलेशन्स फास्ट करावं लागतील, समजावं लागेल आणि थोडासा विचार करण्याची गरज पडते. तर थोडंसं विचार करून तुम्हाला हे नंबर घेतला रॅशनल नंबर, तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं काय करायचं आहे, 1 आणायचं आहे, 1 किंवा 2 किंवा 3. कारण आपण नंबर लाईनवर बघितले होते, तर आपण इंटिजर्स माहीत आहेत आपल्याला आणि इंटिजर्सच्या पुढले काही नंबर आपल्याला दाखवता येतात. आता हे 1 म्हणजे 1च्या पुढं कुठंतरी आहे का नाही, 1च्या पुढं कुठंतरी तुमचा हा नंबर आहे आणि 2च्या मागे आहे, म्हणजे 1 पॉईंट आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ काय होते की असं हे केल्यावर आपल्याला कळलं. आपण जेव्हा मी नंबर लाईन ड्रॉ करतो तेव्हा दाखवताना मी तुम्हाला सांगतो, इथपर्यंत सिम्प्लिफाय करा. इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. 3/2ला आपण काय लिहू शकतो, 1 + 1/2 लिहू शकतो. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल झालेलं आहे 1, म्हणजे हे झाले 3/2. त्याच्यानंतर आपण काय करूया, नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. काय पाहूया, 5/2. 5/2 इथे दिसते तुम्हाला 5/2. तर आता पहा 5/2ला तुम्ही काय लिहू शकता, 5/2ला काय पहा, हे 5/2 आहे तुमचं, 5/2 आहे. तर 5/2ला तुम्ही, तर पहा तर हे 5/2 आहे तुमचं, का आहे 5/2. तर 5/2ला जसं लिहिले तसं लिहू शकता. हे डायरेक्ट स्टेप ही बी लिहू शकता, ही बी लिहू शकता. ठीक आहे, तर मी लिहू शकतो हे आणि हे सेमच आहे. 5/2ला काय लिहू शकता, मी हीच लिहितो डायरेक्ट. ठीक आहे, तर 5/2ला काय लिहू शकता तुम्ही, 5/2ला काय लिहू शकता, 2 आहे का नाही, + 1/2. पहा 2 + 1/2 कसं, पहा 2 आणि 2चं मल्टिप्लिकेशन केलं तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 4 येते. 4 + 1 5, म्हणजे वर 5 आणि खाली 2ला 2 येतो.
कळलं तुम्हाला? 5/2ला काय लिहू शकतो? 2 + 1/2 लिहू शकतो. म्हणजे ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर म्हणजे कसं यायला पाहिजे? वर 5 यायला पाहिजे आणि खाली 2 यायला पाहिजे. खाली 2 आहे म्हणजे 2 राहणारच आहे का नाही? खाली 2 आहे तर तुमचा फिक्स खाली 2 आहे. इथं 2 होता तर इथं 2 होता, म्हणजे जे नंबर आहे ते तुमचा राहणारच आहे. ठीक आहे, कळलेलं आहे तुम्हाला? तर पहा, मग ह्या काय करायचं आपल्याला? ह्या नंबरचं आणि ह्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करा आणि कोणता तरी नंबर ह्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर तुमचा हा नंबर यायला पाहिजे. ह्या 2 आणि 2चं मल्टिप्लिकेशन केलं तर 4 येते आणि 4मध्ये जर 1 ॲड केलं तर 5/2 येते. म्हणजे कळलं असेल तुम्हाला? ह्याचं सिम्प्लिफाय केलं तर 5/2ला तुम्हाला काय आलेलं आहे? 2 + 1/2 आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा थर्ड नेक्स्ट नंबर आहे. त्याच्यानंतर आता पहा, इथं जागा तर तुम्हाला दिसणार नाही, दिसते का इथं? तर दिसत नाही, तर त्यामुळे मी इथं लिहितो. ठीक आहे. तुमचा काय आहे? नेक्स्ट नंबर आहे -3/2. नेक्स्ट नंबर आहे -3/2. तर ह्याला आपण कसं लिहू शकतो? तर आपला थर्ड नंबर आहे हा, इथं लिहिलेला आहे मी -3/2. तर -3/2ला तुम्ही कसं लिहू शकता? तर -3/2ला जसं ह्या दोघांना लिहिलं तसं लिहायचं. तर थोडा विचार करायचं कसं लिहू शकतो. म्हणजे हा नंबर तर तुम्हाला घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये काय ॲड केलं तर तुम्हाला 3 मिळेल, तर ह्याच्यामध्ये 1 ॲड केलं तर 3 मिळते, बरोबर आहे? तर मग कसं लिहू शकता? मायनस आहे का नाही? कसं लिहू शकता? -2 - 1/2 आहे का नाही? काय लिहू शकता? -1/2. तर काय लिहू शकता? पहा, याच्यामध्ये काय ॲड केलं तर -1 - 1/2. तर हा 2 ॲड केला याच्यामध्ये. पहा, मायनस असल्यामुळे मायनस हे दोन मायनस काय घ्यावं लागले तुम्हाला? हे बेसिकचं लेक्चर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. मायनस ॲडिशनची प्रॉपर्टी, हे एक मायनस आहे, एक मायनस आहे. पहा, 2 मायनस आहे, पहिला मायनस आहे, दुसरा मायनस आहे. ह्या दोघांची जर बेरीज केली तर येणार उत्तर मायनसमध्ये येते. ठीक आहे. दोन्ही मायनस आहेत, तर ह्या दोघांची जर बेरीज केली तर येणार उत्तर मायनसमध्ये येते. -2 असेल इथं समजा आणि -5 असेल इथं समजा, तर -2 आणि -5 मिळून काय होतील तुमचे? -7 होतील. ठीक आहे, असाच प्रकार आहे. पहा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल? हा -2 इथं जाईल, आहे का नाही? -2 इथं जाईल. पहा, याला वाटलं तर सोडून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, कुठं सोडू? इथं सोडून दाखवतो. ठीक आहे. तर हे कसं आलं आहे? मायनसचं असल्यामुळे सोडून दाखवतो आहे. -1 - 1/2 ह्याच्या खाली काय नाही, म्हणजे आता हे इथलं हे सेम आहे, ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असते. पहा, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. तर पहा काय येईल? -1 × 2 -1 × 2 ह्याचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. हा मधला मायनस जशाच तसा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 1 × 1 अपॉन हे खाल्ल्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा 1 × 2. तर ह्याला सोडवा. -1 × 2 -2 आणि हा -1 × 1 -1 अपॉन 2. ह्याला सोडलं तर काय येईल? -2 आणि -1, जिथं आता सोडून दाखवलं होतं तसं -3/2. -3/2 हा. ठीक आहे. म्हणजे हे सेमच आहे, तुम्हाला एक करून दाखवलेलं आहे, तुम्ही अगोदर केलेलं आहे सगळं. तर हे मिटून टाकतो मी. ठीक आहे. तर हे तुम्हाला कळलं असेल. -3/2ला आपण काय लिहू शकतो? -1 - 1/2. थोडं विचार करावा लागेल तुम्हाला आणि थोडीशी प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही हे तुम्हाला लिहिता येईल. थोडंसं अवघड आहे हे, थोडंसं म्हणजे लवकर लक्षात येत नाही तुम्हाला काय लिहायचं. तर ठीक आहे, थोडंसं अवघड आहे, त्याच्यात काही शंका नाही आहे. थोडंसं विचार केल्या आणि थोडीशी प्रॅक्टिस केल्या तुम्ही तर तुम्हाला हे कळून जाईल कसं लिहायचं. -1 - 1/2 आपण लिहिलेलं आहे ह्याला. ठीक आहे. तर आता हे सगळे नंबर लिहिलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचे? हे सगळे नंबर आता म्हणजे हे मायनस हे आहे का नाही, हे नंबर म्हणजेच हा, हे नंबर म्हणजेच हे -3/2 म्हणजेच हे. मग ह्याला लिहायला थोडंसं सोपं जाईल म्हणून आपण असं सिम्प्लिफाय केलं. तर आता नंबर लाईन काढूया आपण आणि नंबर लाईनवर काय करूया? ह्या सगळे नंबर काय करूया? रिप्रेझेंट करूया. ठीक आहे. तर लक्ष द्या, मी काय केलेली? ही नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. तर नंबर लाईन ड्रॉ केलेली, ही नंबर लाईन तुम्ही बनवू शकता. नंबर लाईन पहा तुम्ही, नंबर लाईन सिम्पली आहे. तर ही नंबर लाईन अगोदर बनवली होती आपण. 0च्या नंतरचे इकडले नंबर पॉझिटिव्ह, हा 0 मिडलला, इकडले नंबर निगेटिव्ह. ठीक आहे. तर हे 1 घेतलेलं आहे, 1 2 म्हणजे हे अर्ध्याची आहे, 0.5 असेल, 1 असेल, हा 1.5 असेल, 1.5 असेल, 2 असेल, 2.5 इथं असेल, 3 असेल, 3.5 इथं असेल. म्हणजे एका याच्यात म्हणजे नंबर लाईन बनवली. त्याच्यानंतर हा 0.5 -0.5 असेल, हा -1 -1.5 -2 -2.5 -3. हे अशी नंबर लाईन बनवू शकता तुम्ही. ही सिंपल आहे नंबर लाईन. आत्ता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची नंबर लाईन बनवू शकता तुम्ही. आणि पहा कशी बनवायची आणि हे नंबर कसे हे करायचे. आता नंबर तर तुम्ही याला सिम्प्लिफाय पण केले आहे. नेक्स्ट तुमच्याकडे टार्गेट काय असणार आहे? नेक्स्ट प्रॉब्लेम तुमचा काय असणार आहे की आता सर हे नंबर जे आहेत आहे का नाही, हा 1 + 1/2 आम्ही कसं रिप्रेझेंट करणार? तर काय करायचं?
1 + 1/2 कसं रिप्रेझेंट करणार. 1 तर तुम्हाला कळलेलं आहे, म्हणजे ह्याचा अर्थ हा 3/2 नंबर तुमचा कुठे येणार आहे, 1च्या पुढे येणार आहे, 1च्या पुढे येणार आहे आणि 2च्या मध्ये येणार आहे. 1च्या पुढं आता 1/2 म्हणजे काय, हाफ असते 0.5. 1च्या पुढे येणार आणि 2च्या मध्ये येणार आहे, म्हणजे हा येणारा नंबर मी ब्लॅक पेननं दाखवतो. ठीक आहे, तर तुम्हाला कळेल. ठीक आहे, तर हा येणारा नंबर हा 1 + 1/2 नंबर काय, 1च्या पुढं, म्हणजे हा 1 झालेला 1च्या पुढं आणि 2च्या मध्ये, म्हणजे इथं येईल काय, इथं तुमचा कोणता नंबर येईल, इथं वाटलं तर काय, इथं खाली वर लिहितो मी, इथं लिहितो. ठीक आहे, तुम्हाला इथं लिहिलं तर सोपं जाईल. तर हा 1 इथं काय येईल तुमचा 3/2, मी वर लिहितो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, खाली लिहा, वर लिहा, हे 3/2 आणि ब्लॅक पेननं लिहितो तुमचे नंबर्स. ठीक आहे, 3/2 नंबर कुठं आलेला आहे तुमचा, इथं नाही, इथं येईल. कुठे येईल तुमचा 3/2, इथं येईल. ठीक आहे, 3/2 तुमचा नंबर कुठे येईल, 1च्या पुढं आणि 2च्या मध्ये. आणि मोजायचं कसं तुमचं पार्ट पहा, सिम्पली लक्षात घ्या, म्हणजे इथून तुम्हाला काय करायचं, तिसऱ्या पार्टवर असणार आहे. ठीक आहे, 1 2 3, 3 असल्यामुळे 3. ठीक आहे, 3च्या पार्टवर असणार आहे, 1 2 आणि 3. इथं 1च्या पुढं आणि पार्ट आपण इक्वल पार्ट बनवलेला आहे, त्याच्यामध्ये इक्वल पार्ट ह्याच्या आहे का नाही, इक्वल पार्ट बनवले, तर 3/2 इथं आलेला आहे. इथं कळलं असेल तुम्हाला. हे जर कळलं नसेल तर तुम्हाला पुढल्या एक्झाम्पलमध्ये क्लॅरिटी येईल. दुसरा नंबर रिप्रेझेंट केल्यावर आपण आता हे रिप्रेझेंट केला नंबर आपण, त्याच्यानंतर हा रिप्रेझेंट करायचा. तर हा रिप्रेझेंट कसा करणार, हा प्लस आहे, तर आता 2च्या पुढं असेल, 2च्या पुढं असेल. ठीक आहे, पण आता 5 पार्ट, 5वा पार्ट असेल, कितवा 5वा पार्ट असेल. मग तुम्हाला 2 प्रकारे रिप्रेझेंट करू शकता. काय करायचं, 0पासून काय करायचं, 5 नंबरला जायचं आणि रिप्रेझेंट करायचं. ह्याला 5/2ला काय करायचं, 5 नंबरला जायचं, 0पासून पाय. जसं आपण 3/2 1 2 3 नंबरला रिप्रेझेंट केलं होतं, नंबर लाईन व्यवस्थित बनवली की रिप्रेझेंट करता येते. तर 5/2 तुमचं काय करायचं, 5ला जायचं. 1 2 3 4 5, तर इथं येईल तुमचा 5/2. 5/2 असंही जाऊ शकता तुम्ही. आणि 2 आणि हा अर्धा, 2च्या पुढं आहे 2 पॉईंट, म्हणजे 2.5 आहे. 5/2 म्हणजे 2.5 असते. 5चे जर तुम्ही अर्धा केलं तर 2.5 असते. इथं आहे 2.5, इथं असेल तुमचा 2 आणि 3च्या मध्ये. हे कळलं असेल तुम्हाला, हे पण कळलं असेल. थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल, काही एक्झाम्पल सोडावं लागतील तर तुम्हाला कळेल, थोडंसं अवघड वाटू शकते. आता -3/2 आहे, -3/2. आता तुम्हाला +3/2 इथं आल्या होता, -3/2 सिम्पली 1च्या पुढे इथं येईल तुमचा. मायनसच्या लाईनला जसं +3/2 आपण इथं घेतला होता, -3/2 तुमचा कुठे येईल, -3/2 तुमचा हा इथे येईल. ठीक आहे, हे कळलं असेल तर आपण हे तिन्ही नंबर काय केलेले, ह्या नंबर लाईनवर काय केलेले आहेत, रिप्रेझेंट केले आहेत. नंबर लाईन, हे तिन्ही नंबर तुमचे हे नंबर लाईनवर काय केलेले आहेत, दाखवलेले आहेत. ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला. तर याच्यानंतर काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर पहा, हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, एक क्वेश्चन घेतलेला आहे. ह्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढले 2-4 क्वेश्चन घेऊया अशाच प्रकारचे. तर तुम्हाला त्या लेक्चरमध्ये थोडीशी क्लॅरिटी येईल याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला काय आहे, थोडंसं आता सुरुवातीला अवघड वाटू शकते, कोणती गोष्ट सुरुवातीला काय वाटते, अवघड वाटते. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, प्रॅक्टिस करायचं आहे, जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवायचे. आता आपण पुढल्या लेक्चरमध्ये याच्या पुढले क्वेश्चन घेऊया, तर तुम्हाला सोपं जाईल. आणि तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला माझ्याशी जोडून राहावं लागेल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करा, तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत काय करा, हे चॅनल पोहोचवा, त्यांना पण जास्तीत जास्त लोकांचा काय हो, फायदा हो. आमचा एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त जे गोरगरीब मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हे चॅनल पोहोचावं आणि त्यांना ह्याच्या माध्यमातून काय हो, फायदा व्हावा. ठीक आहे, जे ट्यूशन लावू शकत नाहीत आणि काही लोक ट्यूशन लावून पण त्यांना समजत नाही गोष्टी, तर आम्ही एकदम सिंपल साध्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतोय, समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आणि जरी तुम्हाला काही शंका असतील, डाऊट असतील, ठीक आहे, तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुम्ही सांगा. आणि तुम्हाला कोणते चॅप्टर्स घ्यायचे आहेत, मॅथ्सचे घ्यायचे, सायन्सचे घ्यायचे, कोणत्या विषयाचे घ्यायचे आहेत, कोणत्या वर्गाचे घ्यायचे आहेत, तुम्ही कोणत्या वर्गातले विद्यार्थी आहात, हे सगळे तुमच्या काय सजेशन्स असतील कमेंट्समध्ये तुम्ही काय करा, आम्हाला सजेशन्स देऊ शकता. ठीक आहे, थँक्यू, खूप खूप धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. ठीक आहे, थँक्यू वन्स अगेन.